बॅग घे बाळा आणि मागचा दरवाजा बंद कर. फ्रेंड्स, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आता आजला आपल्याकडे ना सप्ताह होता आणि त्याचा काला होता, तर काला वगैरे झालाय आणि आता आले घरी. तर आता आवरायचं आणि थोडंसं बाहेर जायचं आहे. मला ते सुचल बाळा. हे पहा, इकडं फणसं बघा किती लागलीत आणि खूप मोठी साईज आहे बघा फणसांची. आणि मस्त उभट फणसं आलेली आहे. हॅलो नको बाळा, थांब. हे बघ, मस्त अशी फणसं लागलीत बघा वरती पण. तर आणि आता हा बघा, ह्याला लगेच झाडावर चढायचं असतं आणि चढलाय झाडावर. तर चला, अशा पद्धतीने आता इथलं उरकले आणि तुम्हाला दाखवते. तर आता जवळजवळ 12 वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय. तर ऊन आता इथून पुढे बघा, उन्हाचंही खूप तीव्रता वाढणार आहे आणि जितकी थंडी पडली होती तितकंच पाऊस, थंडी, आता ऊन हे तितक्याच प्रमाणात. तरी आता आभाळ येते 2 दिवस झाले आणि हा ऊस गहू पूर्ण असा हे झालेला आहे, आता वाळलेला आहे. आता काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. आणि इथं पहा, या ना इकडं जरा, तुम्हाला दोघांना पण दाखवते जरा. तर हे पहा, दिसतंय का पूर्ण वरती पण पाहू शकताय, पूर्ण झाडाला आता लागलेला आहे फणस आणि मोठी मोठी फणस आहेत. आणि मल्हार बघा इकडे, मल्हार आता कपडे खराब करणार लगेच वर चढून, है ना. तर आहे ना बघा, इथं आता फणसाला खूप सारी फणसं लागलेली आहेत आणि हे जे झाड आहे ना सोनचाफ्याचं आहे, तर त्याला पण छान पालवी फुटलेली आहे. आता इतकी पानांची गळ होत आहे, किती झाडलं तरी ही पानं ही खूप झाडावं लागते. आणि ह्याचे काही जास्त मोरपंख जे आहेत त्याचा काही जास्त पाला वगैरे पडत नाही, जास्वंद झालं. पण ह्या झाडांची खूप मोठ्या प्रमाणावर गळ होत आहे पहा. आणि इकडे ही कागदी फुलं आहेत, याचाही काही कचरा जास्त पडत नाही. तर ते फुलं पानं गळतात, पण आत्ता इतक्यात नाही. ह्याची खूपच पानं गळालेली आहेत. आणि त्यानंतर आम्ही इकडं चाललेलो आहे पहा. आजला बाजारचा दिवस आहे आणि थोडंसं काम आहे त्यासाठी. तर ऊससुद्धा आहे ना इकडं, गहूसुद्धा अक्षरशः वाळून गेला आहे. आता काढायला चालेत गहू आणि उन्हाची एवढी तीव्रता आहे की बस रे बस. अक्षरशः म्हणजे गहू काढायला म्हणजे खूप हे होतं, ऊन लागतं आणि लाही लाही होते अक्षरशः जीवाची. तर आता म्हटलं बाजारात जावं. तर आता काला होता गावातला, तो काल्याचं कीर्तन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर इथं मिस्टरांशी मी थोडंसं बोलत होते. तर त्यांना म्हटलं की आपण इकडे चला जाऊयात आणि फोटोशूट करूयात. तर त्यांना काही फोटोंची इतकी आवड नाही आहे. तर त्यानंतर पहा, घरात आलो. मल्हारने हा जो शिवजयंतीच्या वेळेस हा झेंडा मस्त हे करून घेतला होता, काठीला वगैरे लावून, सायकलला लावून तो फिरत होता. तर त्याला म्हटलं आता बाळा व्यवस्थित काढून ठेव. त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत जुन्नरच्या दिशेने, म्हणजे बाजारामध्ये. तर मल्हारने मस्त गाडीवर हे घेतली. आता रेस वगैरे त्याला बरंचसं जमायला लागले, पण तो आपला धरतो हातामध्ये. पण मी खूप घाबरते, कारण थोडंसं रिस्कीचं आहे पहा. आणि हे लावलं होतं, हे मध्ये मध्ये हात लावत होते. त्यानंतर आता रविवार असल्यामुळं जे काही सेविंग वगैरे असेल किंवा मल्हारची काही केस वगैरे कटिंग, तर तो म्हटला आई माझी नको करू, माझी काही इतकी वाढलेली नाही आहेत. यांचं इकडं चाललं होतं आणि मल्हार बघत होता त्यांची ती जे हे करतात. तर मल्हारला पण तसंच अगदी म्हणजे करायची हे झालं होतं. मग त्याला पण त्यांनी घेतला आणि त्याची पण चंपी करतात येत, तर मस्त असा आवाज निघतो त्याच्यातून. आणि मग त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत पुढच्या कामासाठी. तर हे सगळं इथं झाल्याच्या नंतर आता हे पहा, ह्याला फार कंटाळा आला होता. त्या मुलांचं कसं असतं, घरातून निघायचं असतं त्यांना, ती पण घाई असती, परत घरी यायची पण घाई असती. तर असं मुलांचं. आणि ऊन बघा, इतकं रखरखीत ऊन आहे बापरे.
म्हटलं यावर्षी इतका जबर उन्हाळा होणार आहे की बस रे बस. आणि मग आता त्यानंतर भाजीपाला वगैरे घेऊन झालं, ते काही शूट मी घेतलेलं नाही. आणि त्यानंतर आलो आहे आता आम्ही मॉल आहे आपल्या इथे एक, तर त्याच्यामध्ये थोडी खरेदी करायची होती. तर बिस्किट वगैरे हे एकदम मल्हारचा जो खवा असतो तो आम्ही एकदम भरतो इथं. आणि बाकीचं जे काही किरकोळ असतं तेही छान असं मिळतं. सगळं काही म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला एकाच ठिकाणी मिळून जातं. मग काही जास्त फिरावं लागत नाही. तर इथं आम्ही असे बरंचसं काही काही घेतलं. तर पुढं पण जे काही किराणाच्या वस्तू असतील ते. आणि त्यानंतर मग गेलो आम्ही फिश आणण्यासाठी. तर मस्त इथं बघा माशांचं जे मार्केट आहे तिथं आलेलो आहोत. आणि इथं मासा खरेदी केला. आणि त्यानंतर बघा आता बटाटे काढणीला सुरुवात झालेली आहे. तर शेतामध्ये बटाटे काढणी चालू झाली की लोक बटाट्याचा किस वगैरे करतात, वेफर्स करतात. तर मी 2 वर्ष झाले तेव्हा खूप केलं होतं. आणि तर हा बघा त्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. थोडासा चाललेले आहे बाहेर. तर तो व्हिडिओ आहे तर थोडंफार मी शूट केलेला आहे. काय होतं, सकाळची गडबड, ऑफिस टाईम, वर्किंग वुमन असल्यामुळं त्या गोष्टी फार असतात. त्यानंतर इथे केलं आहे मस्त आहे काय ऑनलाईन ड्रेसची खरेदी. तर तुम्हाला दाखवते. तर बघा तुम्हाला कसा वाटतो आहे ड्रेस, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला तर लिंक पाहिजे असेल तर तेही सांगा, मी लिंक देऊन टाकते. तर पहा असा हा मस्त असा ड्रेस आहे बघा. आता हे थोडंसं ना तर इथं आहे ना छान. आणि इथं आहे ना मस्त असा ड्रेस मी ऑर्डर केलेला आहे पहा. छान अशी ओढणी, थ्री पीसमध्ये हा ड्रेस आहे. तर ब्लॅक कलरचं छान असं प्लेनमध्ये जे आहे ते प्लाझो आहे. तर मस्त आहे. आणि ह्याचा तर यूज आपल्याला म्हणजे दुसऱ्या ह्याच्यावर सुद्धा घालता येणार आहे. आणि हा जो आहे तो दुपट्टा आहे. तर दुपट्टाही खूप लॉंग असा दुपट्टा आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि हे जे आहे ना हे छान असं बघा, हा आंब्रेला घेरमध्ये मस्त असा ड्रेस आहे. ते छान आहे, हाईट वगैरे, उंची वगैरे, आणि मस्त फुल स्लीव्ज आहेत. जे की आता उन्हाचा वगैरे जे काही ऊन आलेलं आहे मस्त उन्हाळ्याचे, तर फुल स्लीव्जमुळे त्याला काही त्रास होणार नाही, म्हणजे हात वगैरे हे राहतील. आणि त्यानंतर पहा इथं मल्हारने मस्त ज्यूस वगैरे पिला. आणि ही आपली जे शॉपिंग चालू होती तर मल्हार एक 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 वस्तू इथं घेऊन टाकत होता. तर तो असला का तो काही पण घेतो आणि टाकतो, भले ते त्याला आवडू अगर नाही आवडू. मग घरी आलं नाही आवडलं का मग ते खायचंच नाही. आणि अशाच त्याच्यामुळं अशीच आपली ना मॉलची शॉपिंग होती. करते माहिती आहे का, बिस्किटचे पुडे जे असतील ते म्हणजे जे काही म्हणजे 5 रुपयाचे जे किंवा 10 रुपयाचे घेते, कारण की फ्रेश राहतं बिस्किट. आणि एक पुडा तिथल्या तिथं संपलं जातं. तर बरेचसे किरकोळ अशी आमची खरेदी झाली. तर व्हिडिओ कसा वाटला